राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे। 15 जानेवारीला मतदान होणार आहे तर 16 जानेवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे। सर्व निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत। मुंबईत 11 लाख दुबार मतदार आहेत। दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार असणार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय। तर दुबार मतदारांकडून कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार हे लिहून घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे। तर मतदार यादी दुरुस्तीचा अधिकार आयोगाला नसल्याचंही ते म्हटलं। निवडणुकीत काही मतदान केंद्र गुलाबी मतदान केंद्र असणार आहेत। या मतदार केंद्रांवर फक्त महिला कर्मचारी असणार असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे। निवडणूक होणाऱ्या महापालिका क्षेत्रामध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे। ही आचारसंहिता 29 महापालिका क्षेत्रामध्ये असणार आहे। नामनिर्देशन स्वीकारण्याची तारीख 23 ते 30 डिसेंबर असणार आहे। नामनिर्देशनाची छाननी 31 डिसेंबरला होणार आहे। दरम्यान उमेदवारी माघारीची मुदत 2 जानेवारी 2026 पर्यंत असेल। निवडणूक चिन्ह वाटप आणि उमेदवारांची अंतिम यादी 3 जानेवारीला जाहीर केली जाणार आहे। मुंबई पालिकेच्या जागा वाटपासाठी भाजप आणि शिवसेनेच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मुंबईत भाजप 150 जागा लढवण्याच्या तयारीत आहे तर शिवसेनेनं देखील 100 जागांवर दावा केल्याची माहिती आहे। पालिका निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिली आहे। तर शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या पक्षाच्या नेत्यांचे पक्षप्रवेश करणार नसल्याचंही ते म्हटले। पुणे महापालिका निवडणूक राष्ट्रवादी आणि भाजप समोरासमोर लढणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी ही माहिती दिली आहे। तर पुण्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष मोठे पक्ष असल्याचंही ते म्हटले। तर पिंपरी चिंचवडमध्ये देखील राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र लढणार नसल्याचं ते म्हटले। मुंबई पालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली आहे। पालिका निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळणार असल्याचा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे। तर जास्तीत जास्त जागा भाजप जिंकणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। मतदार याद्यांमध्ये अनेक ठिकाणी घोळ आहे ते आम्ही सुद्धा दाखवल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। तर निवडणुका पुढे ढकलण्याची विरोधकांची मागणी योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं। पारदर्शक निवडणुकांसाठी बॅलेटवर निवडणूक घेण्याची मागणी जयंत पाटलांनी केली आहे। ज्यांना आपल्या मागे लोक आहेत असा आत्मविश्वास आहे त्यांनी बॅलेटवरच निवडणुका करण्याचा आग्रह करा असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावलाय। नांदेडमध्ये भाजपसोबत युतीची आमची तयारी असल्याचं शिवसेना आमदार हेमंत पाटलांनी म्हटलंय। पण अशोक चव्हाण युती करतील असं वाटत नसल्याचंही ते म्हटलंय। महायुती म्हणूनच निवडणुकांना सामोरं जाणार असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं। तर नाशिक आणि मालेगावमध्ये युतीचं जागावाटप ठरलं नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे। धुळ्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय। माजी महापौर कल्पना महालेंनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। मंत्री रावल यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हा प्रवेश केला। अमरनाथमध्ये नगरपरिषदेसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे। या पार्श्वभूमीवर पोलिसांची नाकाबंदी आणखी कडेकोट झाली आहे। अमरनाथ शहरात येण्यासाठी खरं तर प्रवेशद्वार मुख्य रस्ते आहेत आणि त्या ठिकाणी पोलीस नाकेबंदीच्या माध्यमातून शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करूनच त्यांना प्रवेश देत आहेत। धाराशिवच्या भूममध्ये सोनगिरी भोनगिरी गावातील शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय। शेतीपंपांना 8 तास वीज पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या एका पत्रानं संपूर्ण धाराशिव शहरात खळबळ माजली आहे। भाजप उमेदवाराची थेट तुलना हसीना पारकर यांच्याशी केली असल्यानं भारतीय जनता पार्टी ओमराजेंच्या पत्रावर संतप्त झालेत। ओमराजेंनी महिलेची माफी मागावी अन्यथा मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीकडून देण्यात आलाय। यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजप स्वतंत्र लढत असून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या कन्या ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके या रिंगणात उभ्या आहेत। त्यांच्या प्रचारार्थ द ग्रेट खली यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं। सिंधुदुर्गात मानेजवळील गाठ काढण्याच्या शस्त्रक्रियेनंतर एका मुलीचा कोल्हापुरात उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी कणकवलीतील नागवेकर हॉस्पिटलची तोडफोड केल्याच्या घटनेप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारीनुसार गुन्हे दाखल करण्यात आले। बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई लातूर राष्ट्रीय महामार्गावर जीप आणि कारचा भीषण अपघात झाला। या अपघातात 3 ठार आणि 2 जखमी झाले।
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणखी एक बिबट्या जेरबंद करण्यात यश आलंय। कोपरगाव तालुक्यातील पढेगाव शिवारात बिबट्या जेरबंद करण्यात आलाय। वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकल्यानं स्थानिकांनी काहीसा दिलासा व्यक्त केला। शिरूर आणि जुन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरती असलेल्या पारगाव इथे भर दिवसा बिबट्याने हल्ला करत 8 वर्षाच्या शेतमजुराच्या मुलाला ठार केलं। यानंतर संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला तर नरभक्षक बिबट्याला ठार करण्याची परवानगी सरकारकडे मागितली असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। वाशिमच्या रिसोड तालुक्यात लग्नाच्या नावाखाली फसवणूक करून अपहरण आणि दरोड्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणात रिसोड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेनं संयुक्त कारवाई करत 5 आरोपींना अटक केली आहे तर इतर 8 सराईत गुन्हेगार फरार झालेत। या सगळ्यांच्या विरोधात फसवणूक, अपहरण आणि दरोडा असे गुन्हे दाखल करण्यात आले। काँग्रेसनं उल्हासनगर शहरासाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला। या जाहीरनाम्यामध्ये 500 फूट आणि त्यापेक्षा कमी असलेल्या घरांना करमाफी, शहरातील नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा, आरोग्याच्या सुविधा अशा अनेक सुविधांचा उल्लेख जाहीरनाम्यामध्ये करण्यात आलाय। शिवाय काँग्रेस ही उल्हासनगर महापालिकेच्या सर्व 20 प्रभागात उमेदवार देणार आहे। 165 जागांवर उमेदवार देणार असल्याचं सुनील टिंगरेंनी म्हटलंय तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्यास तयार असल्याचंही ते म्हटले। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। बुलढाणा जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये मागणी नसताना औषध साठा पाठवण्यात आल्याचे समोर आले आणि यामुळे वापराविना औषधी कालबाह्य होण्याची शक्यता आहे। तातडीनं यावर आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे। नागोठणे एसटी बस डेपोच्या नूतनीकरणाच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी मंत्री अदिती तटकरे आणि भरत गोगावले एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। नाशिकच्या तपोवननंतर ठाण्यात देखील प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात झाडांची कत्तल होणार आहे। 3300 बेडचं नवं रुग्णालय बांधण्यात येणार आहे आणि त्यामुळे 700हून अधिक झाडं तोडली जाणार आहेत। दरम्यान एकही झाड तोडू देणार नसल्याचा मनसेनं इशारा दिलाय। मीरा रोड पोलिसांनी झुंझुनू राजस्थान इथे एमडी ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश केलाय। पोलिसांनी संशयावरून 6 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 1 कोटींचे ड्रग्ज जप्त केले। विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात कुख्यात गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक करण्यात आली आहे। उत्तर प्रदेशातील फतेहगड मध्यवर्ती कारागृहातून त्याला ताब्यात घेण्यात आलंय। आज त्याला ठाण्याच्या मकोका कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। दिव्यांग आयुक्त कार्यालय पुणे येथील अधिकारी खोटे तक्रारी देऊन मला संपवण्याचा कट रचत असल्याचा दावा डॉक्टर जितेंद्र ओव्हळे यांनी केलाय। नागपूर येथील अधिवेशनावर दिव्यांग बांधवांचा मोर्चा काढला म्हणून हा कट रचला जात असल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला। जळगावच्या यावलमध्ये एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय जळगाव जिल्ह्यातील वनपट्टे वितरण करण्यात आलेल्या आदिवासी समाज बांधवांनी आंदोलन केलं। वन हक्क कायदा 2006, 2008 आणि सुधारित 2012 नुसार अंशतः मंजूर करण्यात आलेल्या वन दाव्यात वनपट्टेधारकांना अल्प प्रमाणात वनपट्टे वितरण करण्यात आले। त्यांना पूर्णपणे वनपट्टे दिले जावेत अशी आंदोलकांची मागणी आहे। परभणीच्या ब्राह्मणगाव पाटीमध्ये भरधाव ट्रकनं दुचाकीला धडक दिली। यामध्ये दुचाकीवरील 1 जण गंभीर जखमी झालाय। त्याच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं नागरिकांनी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे।